मिरज शहरातील 100 फुटी रस्ता परिसरात आज दुपारी एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून मोठा अपघात घडवून आणलाय। या अपघातात महापालिकेचे कारंजे, रस्त्यावरील विजेचे खांब आणि एक चारचाकी वाहनाचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने अपघाताच्या वेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने एक मोठी जीवितहानी आणि अनर्थ टळलाय। हा सर्व तक्रार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। मिळालेल्या माहितीनुसार चालक शुभम राजेंद्र गायकवाड वय 28 राहणार सांगली हा दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद होता। तो आपल्या ताब्यातील सुमो वाहन घेऊन ईदगाह रस्त्याने भारतनगर 100 फुटी रोड ते बेथेस्दा या मार्गाने अतिवेगाने जात होता। मद्याच्या नशेत असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव सुमोने 100 फुटी रोडवरील डिव्हायडरमधील इलेक्ट्रिक पोल, महापालिकेचे कारंजे तसेच रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की यामध्ये महापालिकेच्या मालमत्तेचे आणि चारचाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं। अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत मद्यधुंद चालक शुभम गायकवाड याला जागेवरच पकडलं। नागरिकांनी त्याला ताब्यात घेऊन तात्काळ पोलिसांच्या हवाली केले। अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। 100 फुटी रोड हा नेहमीच वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो, मात्र सुदैवाने अपघाताच्या वेळी तिथे गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। सुरेश लक्ष्मण नांद्रेकर मी आपल्या 100 फुटी रस्त्याने मी माझ्या साईडनं व्यवस्थित येत असता पाठीमागून दारूच्या नशेत MS06W 3311 या नंबरची गाडी येऊन आम्हाला जोरात धडकलेली आहे। आम्ही नवरा बायको दोघं ड्युटीवर मॅडम असताना त्यांना घेऊन येत होतो, मी स्वतःच ड्रायव्हिंग करत होतो आणि येऊन जोरात धडकलेला आहे। त्यामुळे माझ्या गाडीचे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मानसिक धक्कासुद्धा बसलेला आहे। तो एवढा भरधाव होता दारू पिला तरी त्याचं स्वतःचं नियंत्रणच नव्हतं गाडीवर। तो एका लाईटच्या खांबावरून घालून नंतर आम्हाला धडकला। त्यानंतर त्याचं रेडिकेटर इंजन सगळं फुटलेलं आहे। तसंच तो ऑइल लिकेज असताना सुद्धा असं पुढून कारंजा पण सगळा उडवला। की सुदैव असं की त्या रस्त्याला कोण लहान लेकरं किंवा मोठी व्यक्ती नव्हती, नाही तर त्यांनासुद्धा त्यांना असं ठारच केलं असतं जवळजवळ।